मित्रांनो, ही गोष्ट त्या वयाची आहे जेव्हा मी त्या अनुभवाबद्दल फक्त थोडंसं जाणून घेत होतो. माझे आई वडील गावात राहत होते आणि मी पुण्यात माझ्या मोठ्या काकांच्या घरी राहून शिकत होतो. ही गोष्ट मोठ्या काकांच्या मुलीच्या लग्नाला 7-8 महिने झाल्यावरची आहे. दीदी 2-3 महिन्यापासून परीक्षा आणि अभ्यासासाठी घरीच होत्या. एकदा काही कारणाने जिजू पुण्याला आले. आमचं घर 3 खोल्याचं आहे. 2 खोल्या खालच्या मजल्यावर आणि 1 वरच्या मजल्यावर. बाकी सर्व भाऊ बहिणी आणि काका काकू खाली झोपले. मी सर्वात लहान असल्यामुळे मला वरच्या खोलीत झोपायला सांगितलं गेलं. त्या खोलीत 2च बेड होते. दरवाजाकडच्या बेडवर मी झोपलो आणि दुसऱ्या बेडवर जिजू झोपले. मी लाईट बंद करून झोपलो. साधारण 20-25 मिनिटांनंतर दरवाजा उघडला आणि लाईट लागली. मी झोपल्यासारखा चुपचाप पडून राहिलो. तेव्हा बांगड्याच्या किणकिणाटाने माझी झोप उडाली. मी डोळे उघडून पाहिलं तर जिजू दीदींना पापे देण्याचा प्रयत्न करत होते. दीदी त्यांना बाजूला करत म्हणाल्या, "मी बाथरूममध्ये जाऊन तयार होऊन येते, तुम्ही झोपा." जिजू म्हणाले, "माझ्यासमोर कसली लाज, इथेच तयार हो." दीदीने माझ्याकडे बोट करत म्हटलं, "हा इथे झोपलाय, आज काही अनुभव होणार नाही, हा जागा झाला तर." मग दीदी बाथरूममध्ये गेल्या. परत आल्यावर त्या जिजूच्या बेडवर जाऊन झोपल्या. दोघेही खूप हळू आवाजात बोलू लागले. मला त्यांच्याकडे पाहायचं होतं, पण मोठी ट्यूबलाईट चालू होती. डोळे उघडले की लगेच लक्षात येईल हे मला अजिबात नको होतं. तेवढ्यात जिजू म्हणाले, "मला तर तुझ्यासोबत खूप सुंदर वेळ घालवायचा आहे. हा लहान मुलगा आहे, जागा होणार नाही." दीदीने 2-4दा नकार दिला, पण शेवटी मान्य केलं. मग दीदी बेडवरून उठल्या. जिजू म्हणाले, "काय झालं?" दीदी म्हणाली, "लाईट तरी बंद करा ना." जिजू म्हणाले, 3 महिन्यांनी तुझं सगळं रूप बघायचं आहे, लाईट बंद करायची नाही. दीदी हसत म्हणाल्या, "याचा उपाय माझ्याकडे आहे." त्याने टेबलवरचा नाईट लॅम्प जिजूच्या बेडच्या दिशेने केला आणि ट्यूबलाईट बंद केली. हे पाहून मला वाटलं, आज तर पूर्ण दृश्य अगदी आरामात पाहता येईल. आता मी पूर्ण अंधारात होतो आणि सगळे उजेड त्यांच्यावर पडली होती. लाईट बंद होताच सुंदर वेळेचा अनुभव सुरू झाला. त्या क्षणी माझी भावना खूपच दाटून आली होती. मला माहिती होतं, जर थोडीशी हालचाल झाली तर सगळं थांबेल. म्हणून मी स्वतःला पूर्ण ताब्यात ठेवून शांत पडून राहिलो. जिजू दीदीच्या अस्तित्वावर जोरात थापट मारली. दीदी घाबरून बसल्या आणि माझ्याकडे पाहून म्हणाल्या, "पागल झालात का? हा जागा झाला तर आज काहीच होणार नाही." पण जिजू पूर्ण प्रभावी होते. ते म्हणाले, "काही होणार नाही, आता जास्त वाट पाहू नकोस." ते घामाघूम होत होते. आता त्यांना माझ्या जागी येण्याची काहीच भय नव्हतं. सगळं संपल्यावरही जिजूने जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. काही वेळाने दीदी म्हणाल्या, "साईड लावा." जिजू साईड झाले. दीदी उठल्या आणि काहीतरी शोधू लागल्या. जिजू म्हणाले, "काय शोधतेस?" दीदी म्हणाली, "कपडा स्वच्छतेसाठी." जिजू म्हणाले, "काही मिळालं नाही तर माझ्या पॅन्टमध्ये रुमाल आहे, तो घे." दीदी म्हणाली, "लॅम्पचा तोंड दरवाजाकडे करा, मी काढून घेते." जसा जिजूने लॅम्प फिरवला तसं दीदी माझ्याजवळ आल्या. लॅम्पची पूर्ण उजेड त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडत होती. दीदीने रुमाल काढला
आणि तिथेच उभ्या राहून स्वच्छ करू लागल्या. मग रुमाल जिजूकडे बेडवर फेकत म्हणाल्या, आता तुम्ही भावना साफ करा, मी तयार होऊन येते. आणि तिथे मोकळ्याच बाहेर गेल्या. वरच्या मजल्यावर बाथरूम खोलीच्या बाहेरच होती. 2 मिनिटांनी दीदी परत आल्या. मी फक्त पाहत राहिलो. इतक्यात जिजूही बाथरूमसाठी उठले. जाताना दीदींना म्हणाले, अजून एक पुढचा राऊंड घेऊया. दीदी हसत म्हणाल्या, सांगितलं ना, आता नाही, चुपचाप जाऊन झोपा. जिजू बाथरूममध्ये गेले आणि खोलीत अचानक एक भयानक शांतता पसरली. दीदी बेडवर बसून तयार होत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मगाशी दिसणारा तो प्रभाव आता कुठेतरी लुप्त झाला होता. त्यांच्या हालचालीत एक प्रकारची घाई आणि अस्वस्थता होती. मी अजूनही झोपण्याचं नाटक करत होतो, पण माझं मन एखाद्या ढोलासारखं धडधडत होतं. काही मिनिटात जिजू बाहेर आले. त्यांनी येऊन बेडचा दरवाजा बंद केला. आता खोलीत फक्त खिडकीतून येणारा चंद्राचा फिकट प्रकाश होता. जिजू जाऊन झोपले आणि काही वेळातच त्यांच्या घोरण्याचा आवाज येऊ लागला. पण मला झोप येणं शक्य नव्हतं. जे मी पाहिलं होतं ते माझ्या वयासाठी खूप जास्त होतं, पण त्यापेक्षा जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट पुढे घडणार होती. साधारण अर्ध्या तासानंतर जेव्हा संपूर्ण घर शांत झालं होतं, तेव्हा मला पुन्हा एकदा बागड्याचा अतिशय हळू आवाज ऐकू आला. मला वाटलं तिथे पुन्हा उठल्या असतील. मी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं. दीदी बेडवर नव्हत्या. त्या उभे राहून जिजूकडे पाहत होत्या, पण त्यांच्या हातात यावेळी काहीतरी होतं. हे पाहून माझ्या मनावर काटा आला. त्यांच्या हातात बाथरूममधून आणलेली एक धारदार वस्तू होती. बहुतेक जिजूंचाच वस्त्र असेल. त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पूर्ण बदलला होता. मगाशी लाजत असणाऱ्या दीदी आता एखाद्या शिकाऱ्यासारख्या दिसत होत्या. त्या शांतपणे जिजूंच्या गळ्याजवळ हात नेला. इतक्यात खाली कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज आला. दीदी दचकल्या. त्यांनी तो वस्त्रा पटकन उशीखाली लपवला आणि पुन्हा झोपायचं नाटक करू लागल्या. माझा श्वास रोखून गेला होता. हे काय चाललंय? दीदी जिजूंच्या जीवावर का उठल्यात? हा प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व काही सामान्य असल्यासारखं वाटत होतं. जिजू नेहमीप्रमाणे हसत खेळत सर्वांशी बोलत होते. दीदी हे स्वयंपाकघरात काकूंना मदत करत होत्या, पण माझ्या नजरेसमोर रात्रीचं ते दृश्य जात नव्हतं. दुपारी जेव्हा सगळे खाली हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते, तेव्हा मी गुपचूप वरच्या खोलीत गेलो. मला ती उशी तपासायची होती. मी उशी उचलली. तिथे वस्त्रा नव्हता, पण बेडच्या बाजूला असलेल्या कपाटाच्या खाली एक जुनी निळ्या रंगाची डायरी पडलेली होती. कदाचित रात्रीच्या झटापटीत ती तिथून पडली असावी. मी ती डायरी उचलली आणि लपवून टेरेसवर गेलो. डायरी उघडताच त्यावर पहिलं पान वाचून माझे पाय लटलट कापायला लागले. त्यात दीदीने लिहिलं होतं, आज पुन्हा त्यांनी मला फोन केला. ते म्हणतात की जर मी हे काम केलं नाही तर ते पुण्याच्या घरातल्या सर्वांना मारून टाकतील. मला जिजूंना बळी द्यावं लागेल, पण मी हे कसं करू? ते माझ्यावर किती प्रेम करतात. पण जर मी नाही केलं तर हा लहान मुलगा आणि काका काकू वाचणार नाहीत. माझं डोकं चक्रावून गेलं. दीदी कुणाच्या तरी दबावाखाली होत्या. कोणीतरी त्यांना असं करायला सांगत होतं, पण कोण आणि कशासाठी? त्याच दिवशी संध्याकाळी जिजू काही कामासाठी मार्केटला गेले होते. मी दीदींच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो,
त्या टेरेसवर उभ्या राहून कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या. मी दाराच्या आडून ऐकण्याचा प्रयत्न केला. हो, मी प्रयत्न केला होता रात्री, पण तो मुलगा जवळ झोपला होता. दीदीचा आवाज थरथरत होता. प्लीज त्याला आत ओढू नका. मी आज रात्री नक्की ट्राय करेन, पण वचन द्या तुम्ही माझ्या घरच्यांना इजा करणार नाही. पलीकडून काय आवाज आला माहिती नाही, पण दीदीने फोन ठेवला आणि त्या थाय थाय करून रडू लागल्या. मला त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटलं होतं, पण त्याच वेळी भीती वाटत होती. मी ठरवलं की आता गप्प बसून चालणार नाही. मला जेजूंना सावध करायला हवं होतं. रात्र झाली. पुन्हा एकदा त्याच खोलीत मी आणि जेजू झोपायला गेलो. दीदी खालीच होत्या. जेजू खूप थकले होते, त्यामुळे ते लगेच झोपी गेले. मी मात्र डोळे विस्फारून रात्रीच्या त्या भयानक प्रसंगाची वाट पाहत होतो. साधारण रात्रीचे 2 वाजले असतील. दरवाजा हळूच उघडला, पण त्यावेळी दीदी एकट्या नव्हत्या. त्यांच्या मागे एक उंच काळा रेनकोट घातलेला माणूस होता. त्याने चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्याच्या हातात एक इंजेक्शन होतं. माझं मन जोरजोरात धडकू लागलं. मी झोपायचं नाटक करत होतो, पण आतून भीती वाटत होती. तो माणूस जिजूंच्या बेडवर जवळ गेला. दीदी लांब कोपऱ्यात उभ्या राहून थरथरत होत्या. त्या माणसाने जिजूच्या मानेवर इंजेक्शन टोचण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी जिजूंनी त्यांचा हात पकडला. जिजू खरं तर झोपलेच नव्हते. मला वाटलंच होतं तू पुन्हा येशील. जिजूंचा आवाज खूपच थंड आणि करारी होता. खोलीत झटापट सुरू झाली. मी पटकन उठलो आणि लाईट लावली. जो माणूस समोर होता त्याचा चेहरा पाहून माझे डोळे विस्फारले. तो दुसरा तिसरा कोणी नसून आमच्याच गल्लीत राहणारा एक डॉक्टर होता, जो काकांचा खूप जवळचा मित्र मानला जायचा. पण धोकादायक गोष्ट अजून पुढे होती. जिजूने त्या डॉक्टरला जोरात ढकललं आणि दीदीकडे बघून हसले. ते हसणं खूपच विचित्र होतं. दीदी, तू याला घेऊन आलीस. तुला खरोखर वाटलं होतं की हा मला मारू शकेल? जिजू हळूच बेडवरून उतरले. त्यांच्या हातात आता एक पिस्तूल होतं. त्यांनी ते डॉक्टरवर नाही तर दीदीवर रोखलं. जिजू, तुम्ही हे काय करताय? मी ओरडलो. जिजू माझ्याकडे बघून क्रूरपणे हसले. लहानू, तुला काय वाटतं? दीदी बिचारी आहे. या डायरीत जे लिहिलंय ना, ते दीदीने नाही, मी लिहिलंय. तिला वेड ठरवण्यासाठी या डॉक्टरला मीच इथे बोलावलं होतं. जिजू पुढे सरसावले, पण तेवढ्यात दीदीने एक विचित्र हास्य केलं. त्या रडत थांबून ताट उभ्या राहिल्या. त्याने आपल्या ड्रेसच्या खिशातून एक छोटा रिमोट काढला. जिजू, तुम्हाला वाटतंय तुम्ही खेळ खेळताय, पण हा खेळ मी 6 महिन्यापूर्वी सुरू केला होता. दीदीचा आवाज आता बर्फासारखा थंड होता. तुम्ही जे इंजेक्शन डॉक्टरच्या हातात पाहिलं ना, ते विष नव्हतं. ते एक ट्रॅगर होतं, जे आता तुमच्या आत आहे. आणि या खोलीच्या बाहेर आता पोलीस नाही, तर ते लोक उभे आहेत ज्यांच्याकडून तुम्ही पैसे उकळले होते. खोलीचा दरवाजा धाडकन उघडला. बाहेर कुणीही नव्हतं. फक्त एक गडद काळोख होता. पण त्या काळोखात एक विचित्र शिटीचा आवाज येत होता. जिजूंचा चेहरा पांढरा फटक पडला. तू त्यांना कसं शोधलेस? दीदीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, लहानू, डोळे बंद कर. जे आता घडणार आहे ते तुला बघायचं नाहीये. मी डोळे घट्ट मिटून घेतले. अचानक लाईट गेली. खोलीत फक्त गोळ्यांचा आवाजाऐवजी काहीतरी कापल्याचा आवाज, ओरडण्याचा भयानक आवाज आला.
काही मिनिटानंतर जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा खोलीत कोणीच नव्हतं. ना जिजू, ना दीदी, ना तो डॉक्टर. खिडकी उघडी होती आणि पडदे वाऱ्यात उडत होते. बेडवर फक्त ती निळी डायरी पडलेली होती. मी थरथर त्या हाताने ती डायरी पुन्हा उचलली. शेवटचं पान उघडलं. त्यावर लाल डाग होते. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, तू जे पाहिलं ते कुणालाही सांगू नको, कारण पुढचा नंबर तुझा असू शकतो. तुझी दीदी. मित्रांनो, तुम्ही सगळे व्हिडिओ पूर्ण पाहता, पुढच्या भागासाठी कमेंटही करता, यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. पण एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओला लाईक करत जा. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन असतं. जर तुम्हाला या स्टोरीचा पुढचा भाग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये जय हिंद लिहा. तुमच्या प्रतिसादावरच पुढचा भाग लवकर आणणार आहे. लाईक, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.